नमस्कार. भारतीय शिक्षण व्यवस्थेत खास करून 10वीच्या बोर्ड परीक्षेबद्दल एक खूप मोठा बदल होतोय. आता विचार करा, वर्षातून एकदा नाही तर चक्क दोनदा बोर्ड परीक्षा देता येणार आहे. हो, तर हा नवीन निर्णय नेमका आहे तरी काय आणि याचे परिणाम काय होतील? चला, हेच आपण सविस्तर समजून घेऊया. आता बोर्डाची परीक्षा म्हटलं की आठवतं ना ते दडपण. असं वाटतं की बास, एका परीक्षेच्या निकालावर आपलं अख्खं भविष्य अवलंबून आहे. ही भावना आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवली असेलच. पण खरंच एका परीक्षेने कोणाचं भविष्य ठरू शकतं का? अगदी बरोबर. हीच ती भावना. परीक्षेच्या काळात फक्त विद्यार्थ्यांच्याच नाही तर त्यांच्या पालकांच्याही पोटात अक्षरशः गोळा येतो. तर हे जे प्रचंड टेन्शन आहे ना, हा जो एकाच संधीचा ताण आहे, तो कमी करण्यासाठीच आता एका नवीन धोरणाची सुरुवात होते आहे. तर ही जी एक परीक्षा पद्धत होती, त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय होतं? तर प्रचंड मानसिक ताण. म्हणजे बघा, यात काहीच लवचिकता नव्हती. फक्त एका दिवसाच्या कामगिरीवर सगळं काही अवलंबून असायचं. आणि याच आव्हानावर एक जबरदस्त उपाय म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे आपलं CBSE एक क्रांतिकारी बदल घेऊन आले. आणि या बदलाचा मुख्य हेतू एकच आहे, विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करणं. तर हे काही अचानक झालेलं नाहीये. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्येच याची बीजे रोवली गेली होती. आणि आता शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या सगळ्यामागचा विचार खूप साधा आणि महत्वाचा आहे. मुलांचं भविष्य फक्त एका परीक्षेवर अवलंबून राहता कामा नये. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ही दोन परीक्षांची पद्धत नेमकी काम कशी करते आणि विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा काय परिणाम होणार आहे? चला बघूया. या नव्या धोरणाचा आत्मा आहे बेस्ट ऑफ 2 अटेम्प्ट्स हे तत्त्व. म्हणजे काय? तर सोप्पं आहे. विद्यार्थी एकाच वर्षात 2 बोर्ड परीक्षा देतील. आणि गंमत म्हणजे ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील ना, तेच गुण अंतिम निकालासाठी पकडले जातील. किती छान आहे ना? जरा विचार करा, फरक किती मोठा आहे. जुनी पद्धत म्हणजे काय? प्रचंड ताण आणि फक्त एकच संधी. पण आता या नवीन पद्धतीत तो ताण खूप कमी होतोय. का? कारण आता सुधारणा करण्यासाठी दुसरी संधी मिळतीये. म्हणजे समजा ऐन परीक्षेच्या वेळी कोणी आजारी पडलं किंवा काही अडचण आली, तरी आता अख्खं वर्ष वाया जाण्याची भीती नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि थांबा, ह्याचे फायदे फक्त अभ्यासापुरतेच मर्यादित नाहीत बरं का. जे विद्यार्थी खेळ किंवा इतर कलांमध्ये हुशार आहेत, त्यांच्यासाठी तर हा निर्णय म्हणजे एक वरदानच ठरू शकतो. चला, एक साधं उदाहरण घेऊ. समजा एका विद्यार्थी खेळाडूची राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आणि पहिली बोर्ड परीक्षा दोन्ही एकाच वेळी आलं. आता काय करणार? पूर्वीसारखं घाबरण्याची अजिबात गरज नाही. तो खेळाडू आरामात पूर्णपणे स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि मग नंतर दुसरी बोर्ड परीक्षा देऊ शकतो. म्हणजे बघा, अभ्यास आणि खेळ या दोन्हींचा समतोल साधणं आता खरंच शक्य झालंय. पण अर्थातच या लवचिकतेसोबत काही नियम आणि जबाबदाऱ्या पण येतात. तर या नवीन धोरणाचे काही महत्त्वाचे नियम आणि अटी काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, विद्यार्थी आणि शाळा दोघांसाठीच. यातले काही नियम तर अगदी पक्के लक्षात ठेवायला हवेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, पहिली परीक्षा देणं हे सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. ती चुकवून चालणार नाही. दुसरी परीक्षा ही एक संधी आहे. एकतर गुण सुधारा किंवा समजा काही गंभीर कारणामुळे पहिली परीक्षा देताच आली नाही तर तेव्हा देता येईल. आणि हो, इथे शाळांची जबाबदारी सुद्धा वाढली आहे. आता त्यांना विद्यार्थ्यांना विषय निवडताना आणि गुण सुधारण्यासाठी खास मार्गदर्शन करावं लागेल. आता बघा, या बदलामुळे फक्त परीक्षा पद्धतच नाही बदलणार, तर शिकण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो. हे प्रकरण फक्त दुसरी संधी देण्यापुरतं मर्यादित नाहीये, याच्यामागे एक मोठा विचार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही 2 परीक्षांची पद्धत विद्यार्थ्यांना जास्त सक्षम, लवचिक आणि आत्मविश्वासू बनवण्यासाठी आहे. म्हणजे याकडे फक्त एक सेफ्टी नेट किंवा बॅकअप प्लॅन म्हणून बघू नका. उलट ही शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक नवी, अधिक चांगली संधी आहे असं पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच, की ही नवीन प्रणाली विद्यार्थ्यांवरचा ताण खरोखरच कमी करेल का? आणि परीक्षेबद्दलचा आपला जो पारंपरिक दृष्टिकोन आहे तो कायमचा बदलेल का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.